नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात यस बस. तुम्ही बघू शकता का आज आपण आलोय नाशिकमध्ये तुम्हाला सांगितल्यानुसार आपण आज व्हिजिट करतोय एके ट्रॅव्हल्सला, जे की आपले संगीत तरफचे खूप जुने डिस्ट्रीब्युटर आहेत. जसे की विचारूया एके ट्रॅव्हल्सचे ओनर आहेत आपल्याकडं. तर चाचा, कितने दिन से आप काम करते हो आपण संगीतम ट्रॅव्हल्स में? 2019ला मला संगीतम ट्रॅव्हल्सला भेट घातली. त्यांचे गाड्या चालू होते मुंबई ते जळगाव, मुंबई ते भुसावळ, मुंबई ते बुलढाणा, मुंबई ते सौदा. तेव्हापासून 2019 पासून आज कमीत कमी 7 वर्ष झाले असेल, ओके. कमी जास्त. तर त्याच्यामध्ये मला किंवा माझ्या कस्टमरला काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळे कस्टमर व्ह्यू टाकताय आणि पॅसेंजरचा पण चांगला रिस्पॉन्स आहे. मला पॅसेंजर येतं, पॅसेंजर जातात. आपले ड्रायव्हर पण पॅसेंजरला बरोबर, गाडी लेट पण झाली, ओके, मुंबईवरून येणारी, समजा मुंबई जाम आहे, लेट पण झाली, तर ते आपल्या ड्रायव्हर सांगून देतं का आज गाडी 1.5 तास लेट येतो. संगीतम ट्रॅव्हल्स मध्ये नाशिकमध्ये आता काय करायला पाहिजे पुढे चालून? कुठले कुठले रूट सोडायला पाहिजे? कशी सर्व्हिस द्यायला पाहिजे? आपण काय सांगता? आता कुंभमेळा येणार आहे 2026ला. एंड मध्ये कुंभमेळ्याची पहिली पुरवणी आहे. तर 1.5 वर्ष किंवा 1 वर्ष कुंभमेळा चालणार आहे. त्या हिशोबाने आमचा असं रिक्वेस्ट आहे पाटील साहेबांना का नाशिकवरून तुम्ही नागपूर रूट चालू करा. माझं असं म्हणणं आहे. जसे की आपली पुणे ते त्र्यंबकेश्वर गाडी चालू झालेली आहे, त्यानुसार त्यांना विचारूया त्याचा फीडबॅक कसा आहे. आता सध्या कोणतीही गाडी त्र्यंबकेश्वर ते कुठेही चालू नाही, फक्त फर्स्ट चालू केलेली आहे संगीतम ट्रॅव्हल्सवाल्यांनी. तर ते गाडीला 100% गाडी पॅक होते, पॅसेंजरला गैरसुविधा नाही होते आणि 100% गाडी पॅक जाते नाशिकवरून पुण्याला. धन्यवाद चाचा.